Good morning students. Today we are going to start the remaining part of our first lessons. Okay, in today's period we are going to learn about the use of the. Okay, use of the. आज आपण काय करणार आहोत, आर्टिकल जे आहे आपलं द याचा वापर कसा करायचा किंवा त्या संदर्भातले जे रूल्स आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. ओके, लुक हियर. The is used before superlative adjectives. The is used before a superlative adjectives. Example: tallest, largest, best, and adjectives like first, second, third, etc. ओके, पहिला नियम आहे की द कुठे वापरलं जातं, सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्हज मध्ये. सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्हज, आता डिग्री आहेत ऍडजेक्टिव्हच्या, तुम्हाला माहिती असेल. ओके, विशेषणाचे तरतम भाव आहेत आपल्याला माहित असतात. डिग्री, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री अँड सुपरलेटिव्ह डिग्री. ओके, पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे विशेषण ऍडजेक्टिव्ह जशा तसं. फॉर एक्झाम्पल टॉल, हे कशामध्ये, पॉझिटिव्ह डिग्री मध्ये. टॉलर हे कशामध्ये असतं, कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये. आणि टॉलेस्ट या ठिकाणी दिलेलं ते कशामध्ये असतं, सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये. लक्षात राहील. तर हे द हे आर्टिकल कधी वापरलं जातं, सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्हच्या पूर्वी. ओके, द इज यूज्ड बिफोर सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. ओके, समजलं. पॉझिटिव्ह मध्ये टॉल येणार, कंपॅरेटिव्ह मध्ये टॉलर येणार आणि सुपरलेटिव्ह मध्ये काय ना, टॉलेस्ट. म्हणजे ज्या विशेषणाला ईएसटी लागलेलं असतं किंवा ज्या विशेषणाच्या पूर्वी मोस्ट आलेलं असतं ते काय असते, सुपरलेटिव्ह डिग्री असते आणि त्यामध्ये द हे आर्टिकल आपण वापरतो. ओके, फर्स्ट रूल असा आहे. ओके, अँड ऍडजेक्टिव्हज लाईक फर्स्ट, सेकंड, थर्ड, एक्सेट्रा. आणि त्याच पद्धतीने दुसरे जे ऍडजेक्टिव्हज म्हणजे विशेषणे आहेत, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड या बाबतीत सुद्धा, त्याच्यापूर्वी सुद्धा आपण काय कोणतं आर्टिकल वापरतो, द हे आर्टिकल वापरतो. इट इज द फर्स्ट रूल ऑफ यूज ऑफ द. द चा उपयोग. ओके, नाउ लुक हियर. इंडिया इज द लार्जेस्ट डेमोक्रेसी इन द वर्ल्ड. डेमोक्रेसी. ओके, लुक हियर. द लार्जेस्ट एका सुपरलेटिव्ह फॉर्म ऑफ ऍडजेक्टिव्ह आहे आणि त्याच्यापूर्वी आपण आर्टिकल द घेतलेले. ओके, नाउ द सेकंड एक्झाम्पल. नील आर्मस्ट्रॉंग वॉज द फर्स्ट मॅन टू लँड ऑन द मून. नील आर्मस्ट्रॉंग पहिला माणूस होता, पहिला व्यक्ती होता की जो चंद्रावर उतरला किंवा पाय ठेवलेला. ओके, लुक हियर. फर्स्ट एक ऍडजेक्टिव्ह आहे आणि त्याच्या बिफोर आपण कुठला आर्टिकल वापरलेला आहे, द हे आर्टिकल वापरलेले. रूल नंबर फर्स्ट, द इज यूज्ड बिफोर सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्हच्या पूर्वी आपण द हे वापरायला हवं किंवा वापरल्या जातं. ओके, पहिला. नाउ लुक हियर. द इज यूज्ड, यू कॅन राइट हियर फर्स्ट प्रोनाउन, पहिला मुद्दा. ओके, द इज यूज्ड बिफोर कॉमन नाउन्स व्हिच आर names of things unique of their kind, that is which there is only one thing or one class. बघा, ही नॅचरल थिंग्स आहेत म्हणजे युनिक आहेत, एकमेव असणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यांच्यासाठी त्यांच्यापूर्वी आपण काय करतो की ओनली वन थिंग आहे, ती एकमेव वस्तू आहे, त्याच्यापूर्वी आपण वापरतो, द हे आर्टिकल वापरत असतो. ओके, द इज यूज्ड बिफोर कॉमन नाउन्स आणि कॉमन नाउन्सच्या सुरुवातीला सुद्धा आपण काय वापरतो, द हे आर्टिकल वापरतो. सेकंड पॉइंट. ओके, और सेकंड रूल, द इज यूज्ड बिफोर कॉमन नाउन्स व्हिच आर द नेम्स ऑफ थिंग्स युनिक ऑफ देअर काइंड. ते स्वतः एकमेव असतात अशा कॉमन नावाच्या पूर्वी आपण काय करतो, त्या द वापरतो, द हे आर्टिकल. ओके, फॉर एक्झाम्पल द सन. सन, सूर्य हा एकमेव आहे, त्याच्यापूर्वी आपण काय वापरतो, द. ओके, नाउ द मून. द मून. ओके, नेक्स्ट द स्काय. द स्काय. द अर्थ और द अर्थ. ओके, द अर्थ कधी म्हणणार, ज्या वेळेस वॉवेल साऊंडने
द च्या पुढे येणारा जर शब्द किंवा वर्ड्स वॉवेल साऊंडने जर स्टार्ट होत असेल, द च्या पुढे येणारा शब्द जर वॉवेल साऊंडने स्टार्ट होत असेल तर त्यावेळेस द चा उच्चार काय होतो? दी अर्थ. दी अर्थ. लक्षात राहील. दी अर्थ कधी म्हणणार? कारण याच्या समोरचा वर्ड्स जो स्टार्टिंग आहे तो जर वॉवेल्स ने होत असेल तर दी अर्थ, द किंवा दी अर्थ. ओके, दी अर्थ. The stars. The stars. Now the third point is here. Look, the is used before common nouns when the name of the animal, comma plant or any other thing is taken as a type of its class. ज्यावेळेस एखाद्या ॲनिमलला किंवा प्लांटला आपण काय घेतलं जातं की एखादं स्पेशल असं थिंग म्हणून तिचा क्लास म्हणून वापरलं जातं, त्याच्यापूर्वी आपण काय वापरतो? द हे आर्टिकल वापरत असतो. ओके, फॉर एक्झाम्पल द काऊ. ओके, द काऊ. आता काऊ हे कसं आहे? कॉमन नाउन आहे आणि कॉमन नाउनच्या पूर्वी आपण काय केलेलं आहे? द वापरलेलं. ज्यावेळेस एखादं कॉमन नाउन आहे आणि ते पूर्ण क्लास इंडिकेट करत असेल, टाइप ऑफ इट्स क्लास म्हणजे त्या वर्गातील सर्व समूह निर्देशित करत असेल, इंडिकेट करत असेल, शो करत असेल, डिस्प्ले करत असेल, तर अशा कॉमन नाउनच्या पूर्वी आपण द हे आर्टिकल वापरतो. द हे आर्टिकल आपण काय करत असतो? यूज करत असतो. द काऊ इज अ युजफुल एनिमल. ओके, नाउ द सेकंड वन इज हियर. ओके, द ऑस्ट्रिच इज अ ह्यूज बर्ड. ऑस्ट्रिच. ओके, शामरुख ऑस्ट्रिच लक्षात असू द्या. आणि या नावाच्या पूर्वी आपण काय वापरलेलं आहे? द वापरलं. नाउ द नेक्स्ट पॉइंट इज हियर, और नेक्स्ट एग्जांपल. द मँगो इज द बेस्ट फ्रूट. ओके, इन फर्स्ट पॉइंट वी सी दॅट आपण पाहिले की पहिल्या पॉइंट मध्ये सुपरलेटिव्ह फॉर्मच्या पूर्वी आपण कुठला आर्टिकल वापरतो? द. ओके, द मँगो इज द बेस्ट फ्रूट. आता बेस्ट हे सुपरलेटिव्ह फॉर्म आहे डिग्रीचं, ऍडजेक्टिव्हचं, आणि त्याच्यापूर्वी आपण द घेतलेला आहे आणि द या ठिकाणी वापरलेले आर्टिकल बिकॉज मँगो शो इट्स क्लास. आता मँगो आंबा हा काय करतो? त्याचा वर्ग दाखवतो. मध्ये त्या मँगो या प्रजातीतील सर्व मँगो आले. द मँगो इज द बेस्ट फ्रूट. फ्रूट मध्ये मँगो. ओके, कॉमन नाउन आहे मँगो आणि त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे? द हे आर्टिकल या ठिकाणी वापरलेले. ओके, नाउ द नेक्स्ट एक्झाम्पल इज हियर. द बनियन इज अ काइंड ऑफ fig tree. Okay, look here. The here we use article the banyan. Banyan tree. Do you know that? Okay, banyan is a kind of fig tree. But actually, we can't use here a here before the adjective. Okay, look here. We do not say a kind of a fig tree. Okay, this is a common error. Okay, common error. Remember this. You can use here the. Okay, instead of this a. Now next point, point number 4. The is used with adjectives. The is used with adjective which do not work of nouns. Okay, look here. The is used with adjectives. हे adjective सोबत वापरलं जातं which do not the work of nouns. जे की नामाचं कार्य करत नाही. They do not play a role as a noun. ते काय करत नाहीत? Which do not work of nouns. नामाचं कार्य करत नाही असे जे शब्द आहेत किंवा adjectives आहेत यांच्या पूर्वी आपण द वापरतो. Remember this. असे adjectives, असे विशेषण जे की नामाचं कार्य करत नाहीत, नाउनचं कार्य करत नाहीत, त्याच्यापूर्वी आपण काय करतो? द आर्टिकल वापरतो. ओके, लुक हियर. द पुअर. Poor are often happier than the rich. Okay, the poor are often happier than the rich. Here we use the article. Okay, honor the brave, comma, feed the hungry. These are the adjectives. Okay, look here. Brave adjective आहे पण नामाचं काम करतो का? नाही. They are play a role as adjective आणि ते काय करतात? विशेषणाचं काम करतात. So that here we use the. विशेषणाच्या पूर्वी आपण काय केलेले? द आर्टिकल वापरलेले.
पण ते जर विशेषण नामाचं कार्य करत असेल तर त्यापूर्वी आपण द वापरायचं नाही. ओके, द या आर्टिकल. फीड द हंग्री. ओके, hungry it is adjective. Use here the. Okay, in the same example you can use here. Okay, now the next, clock the neck. Okay, here also you can use the article. It is adjective. Here for the fatherless. Okay, fatherless means orphan, ज्यांना आई वडील नाही अशांच्या पूर्वी. आता हे विशेषण म्हणून वापरलेले. ओके, as an adjective. So there you can use the article. Now the next, fifth point, uncountable nouns and plural countable nouns do not take an article. It is very important point. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की अनकाउंटेबल नाउन्स आहेत म्हणजे मोजता येणार नाहीत असे, आणि प्लुरल काउंटेबल आणि प्लुरल आहेत अनेक वचनी पण मोजता येणारे आहेत. डू नॉट टेक an article, आणि त्यांच्यापूर्वी आपण काय वापरायचं नाही, आर्टिकल वापरायचं नाही. ओके, when used in general sense, आणि हे कधी वापरायचं नाही, ज्यावेळेस ते जनरल सेन्स मध्ये असतात. uncountable nouns and plural countable nouns do not take an article when used in a जनरल सेन्स. ज्यावेळेस सामान्यपणे ते वापरले जातात अनकाउंटेबल नाउन आणि प्लुरल काउंटेबल नाउन, त्यावेळेस आपण आर्टिकल वापरत नाही, एन आर्टिकल यूज करत नाही. ओके, कधी, when they use in general sense, सामान्यतः त्याचा अर्थ व्यक्त केला जातो जनरल सेन्स मध्ये, त्यावेळेस आपण आर्टिकल वापरत नाही. ओके, लुक हियर एक्झाम्पल, कॉफी इज नॉट गुड फॉर यू. नेक्स्ट, honesty is the best policy. Okay, look here students, coffee is not good for you and honesty is the best policy. Look on first example, coffee is not good for you, and next one, honesty is the best policy. Now the third example, faith, hope and charity are great virtues. virtue म्हणजे सद्गुण. ओके, faith म्हणजे श्रद्धा, hope म्हणजे आशा, आणि charity म्हणजे आपण काय करतो, एखाद्याला दान देतो अशा पद्धतीचे. हे काय चांगले सद्गुण आहेत. virtues म्हणजे qualities. ओके, good qualities like that. Now the fourth example is here, children like chocolates. children like chocolates. And fifth one, gold is more precious than silver. Okay, sixth one, computers enable us to deal with a lot of data very quickly. Okay, but they take the when used in particular sense. Okay, the above rule is related with the. Okay, वरचा रूल काय सांगतो की ज्यावेळेस अनकाउंटेबल नाउन्स आहेत, रिमेंबर दिस, अनकाउंटेबल नाउन्स आहेत, प्लुरल काउंटेबल आहेत, आणि ती कशा सेन्स मध्ये वापरले जातात, जनरल सेन्स मध्ये वापरले जातात, त्यावेळेस आपण काय वापरत नाही, द हे आर्टिकल वापरत नाही. हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके, जनरल सेन्स मध्ये असेल, सामान्यतः वापरायचे असतील तर त्यावेळेस आपण काय करतो की ते वापरत नाही. अनकाउंटेबल नाउन्स जे मोजता येत नाही, फेथ मोजता येईल का आपल्याला, नाही. ऍब्स्ट्रॅक्ट नाउन मध्ये आहे होप, चॅरिटी, हे ऑनेस्टी, हे जे नाउन आहे जनरल सेन्स मध्ये वापरलेले. ओके, गुड, या ठिकाणी आलेला गुड शब्द, या ठिकाणी आलेला ऑनेस्टी, या ठिकाणी आलेला फेथ, होप, चॅरिटी, हे जे वर्ड्स आहेत अनकाउंटेबल आहेत, म्हणजे ते मोजता येणारे आहेत का, नाही मोजता येणारे. ओके, आणि प्लुरल काउंटेबल असतील तरी पण ते सुद्धा आपल्याला हे करता येत नाही. चॉकलेट्स, आता याच्यापूर्वी आपल्याला काय करता येईल का, नाही, वापरता येणार नाही. तर अशा पद्धतीने ज्यावेळेस ते जनरल सेन्स मध्ये असतील त्या ठिकाणी आपल्याला हे करता येणार नाही. ओके, नाव लुक हियर, बट दे टेक द, परंतु या नामाच्या पूर्वी द वापरता येतं when they use in particular sense, ज्यावेळेस ते विशिष्ट अशा उद्देशाने किंवा सेन्स म्हणजे मीनिंग, सेन्स मीन्स मीनिंग, सेन्स मीन्स मीनिंग,
सेन्स विशिष्ट अशा अर्थाने अभिप्रेरित असतात म्हणजे यूज केलेले असतात त्यावेळेस आपण द हे आर्टिकल वापरू शकतो. ओके. कंपेअर सेंटेन्स 1, 4 and 6. बघा आता आपण करू शकतो 1, 4 आणि 6 आपल्याला सांगितलेलं आहे 1, 4 and 6. बघा कॉफी इज नॉट गुड फॉर यू. आता जनरल मध्ये म्हटलेले पण तेच आपण घेऊ शकतो द कॉफी इज बॉइलिंग. द कॉफी इज अ बॉइलिंग. ओके. द कॉफी इन द केटल. आता तेच आपण काय केलेलं आहे की एक पर्टिक्युलर सेन्स मध्ये वापरलेलं आहे की कॉफी इन द केटल. कशामधली आहे कॅटली मधली कॉफी. त्यामुळे ही कशी झाली पर्टिक्युलर झाली. आपण स्पेसिफाय केलेलं आहे पर्टिक्युलर लिमिटेड केलेलं आहे त्यामुळे या नामाच्या पूर्वी आपण द हे आर्टिकल यूज केलेले आहे. ओके. रिमेंबर दिस. ज्यावेळेस आपण पर्टिक्युलर सेन्स यूज करतो त्यापूर्वी आपण द यूज करता येतं आपल्याला आर्टिकल. पण ज्यावेळेस आपण जनरल सेन्स यूज करतो त्यावेळेस आपण आर्टिकल यूज करू शकत नाही. in plural countable nouns and uncountable nouns. Okay. Now the next, where are the children? Our children. Okay. Our children ज्यावेळेस असेल त्यावेळेस आपण काय म्हणतो की पर्टिक्युलर सेन्स मध्ये कोणीतरी विचारलेले कुठे आहेत आमची मुलं तर त्यावेळेस आपण काय केलेलं आहे द हे आर्टिकल वापरलेलं आहे. Now these are the computers that we brought last week. आणि these are the computers स्पेसिफाय केलेलं आहे की कॉम्प्युटर्स कुठले आहेत ते प्लुरल नाउन आहे. बघा रिमेंबर दिस. प्लुरल काउंटेबल काउंट करू शकतो आणि प्लुरल आहे कॉम्प्युटर्स. याच्यापूर्वी सुद्धा आपण द वापरतो ज्यावेळेस ते पर्टिक्युलर सेन्स मध्ये जे आपण काल विकत आणलेले आहे. वी ब्रॉट लास्ट वीक म्हणजे लास्ट वीक आहे मागील सप्ताहामध्ये जे आपण आणलेले कॉम्प्युटर्स आहेत ते प्लुरल आहेत. प्लुरल काउंटेबल नाउन्स आहेत. त्याच्यापूर्वी आपण पर्टिक्युलर सेन्स असेल तर आपण काय करतो द हे आर्टिकल वापरतो. ओके. आय होप यू कॅन इझिली अंडरस्टँड द यूज ऑफ द. ओके. द यूज ऑफ द. These are the 5 points of the articles when we use the. The remaining points we will see in next video. Thank you.